ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशन या संस्थेशी जोडलं गेलेलं आहे. ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशनकडून आम्हाला अनेक वेगवेगळ्या सुविधा, जसे की विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं दिली जातात. त्याचबरोबर आम्हाला एक ICT लॅबही देण्यात आलेला आहे आणि सर्व विद्यार्थी इयत्ता 5वी ते 10वीचे सर्व विद्यार्थी त्याचा लाभ घेत असतात. तसेच आमचा इयत्ता 10वीचा वर्ग ई-लर्निंग क्लासरूम म्हणून सध्या आम्ही त्याचा वापर करत आहोत. मी भिसे वैष्णवी सुरेश, BG मोदी फाउंडेशन आणि ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशन यांनी आम्हाला दिलेल्या पुस्तके, संगणक, प्रोजेक्टर आणि प्रयोगशाळा या अध्ययन गोष्टींमुळे अनेक गोष्टी घडून आल्या. विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक आनंददायी वाटू लागले आहे. त्यांची समज आणि स्मरणशक्ती वाढू लागली आहे. नमस्कार, मी श्री पोतकुले फिटी. BG मोदी फाउंडेशनच्या माध्यमातून जो प्रोजेक्टर मिळालेला आहे त्या संदर्भातील माझा अनुभव या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिकवणं खरं म्हणजे एक वेगळ्या प्रकारची अनुभूती असते. पूर्वी आम्ही फक्त खडूफळ्याचा वापर करून शिकवायचो, पण आता आम्हाला शिकवणं अधिक सोपं झालं आहे. विद्यार्थ्यांनाही ते जास्त समजणं सोपं झालेलं आहे. नमस्कार, मेरा नाम दीपक मधुकर भोसले. मैं श्री DB काकरे विद्यालय पाटेवाड़ी, तालुका कर्जत, जिला अहिल्यानगर, महाराष्ट्र इस स्कूल का प्राचार्य हूँ. हमारे स्कूल में ई-लर्निंग फैसिलिटी उपलब्ध होने से हमारे स्कूल का माहौल बदल गया है और बच्चे भी और अच्छी तरह पढ़ने लगे हैं. इसके साथ साथ हमारे स्कूल में अभी मॉडर्न एजुकेशन मिल रहा है. इसकी वजह से पेरेंट्स भी बहुत खुश हैं. इसके साथ साथ हमारे स्कूल के बच्चे अब घर जाके नए टॉपिक्स एक्सप्लेन करते हैं, उसकी बातचीत करते हैं, जो पहले नहीं होता था. हमारे स्कूल में ये फैसिलिटी अवेलेबल होने के कारण गांव के बच्चों को भी ये फैसिलिटी उपलब्ध हो चुकी है, जो पहले शहर के बच्चों को उपलब्ध होती थी. और हमारे स्कूल के जो पेरेंट्स है वो भी अभी बहुत ज्यादा खुश है. ये जो फैसिलिटी है ये हमारे बच्चों के लिए, स्कूल के बच्चों के लिए बहुत ही ज्यादा लाभदायक है. ये आज का ही नहीं कि उनके फ्यूचर के लिए एक स्ट्रॉन्ग ऐसा सपोर्ट्स यहाँ पे उपलब्ध हो गया है. उसकी वजह से अभी बच्चे आगे जाके बहुत अच्छी तरह से पढ़ाई कर सकते हैं. मैं दिल से धन्यवाद देना चाहता हूँ BG मोदी फाउंडेशन और ट्रेसेबल गिविंग फाउंडेशन का.